नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज बनवणार आहे सुरणची रेसिपी. ती रेसिपी अशी आहे की भाजी नाही आहे, तर आपण फ्राय करतो मच्छी त्या टाईपमध्येच आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी बनवते ते मी सांगणार आहे सुरुवातीला. आणि व्हिडिओ नवीन असाल तुम्ही तर एक सबस्क्राईब बटन दाबा इकडे खाली, आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आपण जे सुरण असतं ते बॉईल करायचे आहेत तुम्हाला. ओके, तर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे आता प्रोसेस. तर मंडळी, इकडे बघा, आईने आता काय केलेलं आहे, हे बॉईल करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर थंड झाले आणि मग त्याच्यामध्ये लिंबू टाकलेले. लिंबू टाकून मग त्याच्यामध्ये आपली अद्रक लसूण पेस्ट असते ना, ती याच्यामध्ये ती लावलेली आहे आणि ती थोडा वेळ ठेवली होती आईने. आणि सो आता फायनली मसाले घेतलेले आहेत. आपल्याला मसाले लागणार आहेत ते आईने घेतलेले आहेत. मसाले कोणते कोणते आहेत? रवा आहे का? हा रवा. आणि हा इकडे हळद, मीठ, म्हणजे त्या हिशोबाने तुमचे जेवढे हे असतील आपले सुरण, त्या हिशोबाने आपल्याला हे घ्यायचे, रवा आणि मसाले आहेत ते घ्यायचे. नाही, आता आईने बघा इकडे हे ठेवलेलं आहे, तवा गरम, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे. तर सुरुवात करूया ना आता. तर या योग्य थोडा मसाला टाकायला लागेल काय? नको ना? ओके, याला मिरची वगैरे लावलेली आहे. तर आता सुरुवात करूया आपण. तुम्हाला रेसिपी दाखवतो पुढे. चला तर. इकडे बघा, आता व्यवस्थित आई जरा हे करते मिक्स, म्हणजे जसं आपण मच्छी फ्राय करतो ना त्या हिशोबाने व्यवस्थित. आणि खायला पण छान लागतात असं नाही. इकडे मीठ वगैरे टाकलेलं नाही. ओके, आता बघा इकडे आईने टाकलेले आहेत मस्त छान असे, जसे आपण बांगडा फ्राय करतो मच्छी त्या हिशोबाने होते. आणि टेस्ट पण एकदम भारी लागते. आता बघा इकडे थोडे ते नॉर्मल कडक झाले, हे एकदम टेस्ट एकदम छान लागते. कोथिंबीर वगैरे नाही घेतली आहे, चटणी होते ना. ओके, हां. तर आईने चटणीमध्ये मिरची आणि अद्रकच्या याच्यामध्येच हे घेतली होती, कोथिंबीर मिक्स एकदम. आणि आता ते इकडे तव्यावर सोडले ते बघा इकडे. तर इकडे आता मस्तपैकी छान असे बघा आता कुरकुरीत व्हायला लागलेत ते, आणि एकदम कडक असे कुरकुरीत एकदम छान वाटतं. तर तसंच आता बनवणार आहे आई. आता तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि सुरणचे खूप असे फायदे आहेत. ते तुम्ही सुरण आपल्याला डायबिटीजसाठी खूप छान आहे, आणि वजन कमी करण्यासाठी, विटॅमिन डी वगैरे, हां, आणि मूलव्याधीसाठी खूप छान आहे त्याच्यावर. तर तुम्ही महिन्यातून 2-3 वेळा सुरण अशी खाल्ली पाहिजे. ज्या सीझनला येते त्या सीझनला तुम्ही खाल्ली पाहिजे. आणि आता रेसिपी आता आपण पुढे बघूया. तुम्हाला आता व्यवस्थित असे हे करायचे, पलटी करायचे, म्हणजे दोन्ही बाजूला हे कडक झाले पाहिजे, व्यवस्थित तेल वगैरे लागला पाहिजे छान असा मस्त. होऊ शकता मस्त आता एकदम सुगंध सुटलेला आहे छान. आणि थोडा रवा थोडा सुटलेला आहे ना आई, रवा थोडा सुटलेला आहे. तर थोडा तांदळाचं पीठ घ्यायला पाहिजे होतं का? ओके, आईने थोडं तांदळाचं पीठ वगैरे नाही घेतलं आहे का? ओके. तर मंडळी, फायनली आपले सुरण फ्राय झालेले आहेत. बघा इकडे होऊ शकता व्यवस्थित एकदम असे तव्यावर कुरकुरीत ठेवलेले आहेत. आणि आता तेल व्यवस्थित लागलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही. आणि आता काढायचे ते, जास्त पण तेलात ठेवायचे नाही, नंतर ते करपतील. ओके, अशा प्रकारे रेसिपी झालेली आहे. तर मी आता इकडे एक टेस्टिंगला घेतला आहे, तर बघूया आपण ट्राय करून कसा लागतो. तर मंडळी बघू शकता आपले सुरण रेडी झालेले आहेत. एकदम रेसिपी एकदम छान झालेली आहे. एकदम मसाले वगैरे एकदम व्यवस्थित लागलेले आहे, आणि फ्रायसुद्धा तेल एकदम व्यवस्थित पडलेलं आहे तव्यामध्ये, आणि एकदम छान झाले आहेत. मी ट्राय केलेलं आहे. आता इकडे बघा, एक ताटामध्ये काढून मी ट्राय केला, एकदम छान झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा घरी अशी बनवू शकता रेसिपी. तेलकट काही बाहेर खाण्यापेक्षा ही सुरणची झटपट अशी रेसिपी खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही बनवू शकता आणि घरी बनवू शकता. ओके, आणि तुम्ही एक दिवस ट्राय करून बघा. काही जण करत असतील तर काही नाही करत असतील काही जण, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.